हा जाऊ शकतो, याला हा जाऊ शकतो. नको पण అది ఎవడు భయం एकदम आरामात टाका. इथे खालती पडून नाही गेला पाहिजे, वर बाउन्स होऊन नाही गेला पाहिजे. गेला डायरेक्ट गेला. हम त्याला खाली काढू दे. चायला गेलं रे टॉय भेटला दीदीला देणार नाही. दोन टाकून दोन ट्राय आणि एक जरी गेला तरी रिफंड भेटतो. एक तरी गेला तरी. हा का? इथे खायचंय आणि तिकडे सगळं विकत घ्यायचंय. बघू ना चल मग सगळं विकत घेऊ. 180 साईडला टाक, साईडला मध्ये नको टाकू. मध्ये टाकला की बाहेर येणार. वरती टाकायचं, वरती टप्पा खाली एक कसा गेला तसा टाका. सेम सेम. एक तरी प्राइस घेऊन जायचं आपल्याला. हा लावा. फास्ट टाक. स्लो स्लो. दोनच बॉल फक्त. गेले पाहिजे. दोन्ही पण गेले पाहिजे.
तिकडं हे बघा वजन बघा वजन बघायचं मी जाऊ का? मॅडम वजन बघा ह्याचं डब्बीचं वजन बघा म्हणजे रात्री म्हणजे किती असतील रात्री सांगता येत नाही का? सो आता सध्या आपण आलो पंचगंगा मंदिराच्या इथे दर्शनाला. तिथे दर्शन करून बाकीचे पॉईंट कव्हर करू. पंचगंगाचे वैशिष्ट्य तुम्हाला मंदिरात जाऊन महाबळेश्वर सातारा जिल्हा येथील मंदिरे निसर्ग आणि अध्यात्माचा सुंदर संगम आहेत. महाबळेश्वर मधील प्राचीन पंचगंगा मंदिर कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री अशा 5 नद्यांचे उगमस्थान मानले जाते. तर पाचगणी परिसरातील प्राचीन मंदिरे आणि निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करतात. ही ठिकाणे थंड हवेची असून ट्रेकिंगसाठीही उत्तम आहेत. 2, 10, 15 महाबळेश्वर आणि पाचगणी मंदिर माहिती. 1. पंचगंगा मंदिर. जुने महाबळेश्वर हे 4500 वर्षांहून अधिक जुने असल्याचे मानले जाते. येथे 5 नद्यांचा उगम होतो असे मानले जाते. या मंदिरात वास्तुकलेचा उत्तम नमुना पाहायला मिळतो. 2. महाबळेश्वर मंदिर. हे भगवान महाबली, शिव यांचे पुरातन मंदिर आहे, ज्यावरून शहराला महाबळेश्वर हे नाव मिळाले. 3. कृष्णाबाई मंदिर. 13व्या शतकात बांधलेले हे जुन्या महाबळेश्वर मधील सर्वात जुने मंदिर मानले जाते, जेथून कृष्णा नदीचा उगम मानला जातो. 9-15 4. व्याघ्रेश्वर मंदिर. पाचगणी जवळ. पाचगणीच्या आसपासचे हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे, जे निसर्गरम्य धबधब्याच्या जवळ आहे. 5. पाचगणीतील आकर्षणे. पाचगणी हे टेबल लँड, पारसी पॉइंट आणि टेबल लँड येथील घोडेस्वारीसाठी प्रसिद्ध आहे. 7. भेट देण्याची उत्तम वेळ. पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या काळात जून ते फेब्रुवारी हे ठिकाण हिरवाईने बहरलेले असते. सो मित्रांनो, आपलं छान असं पंचगंगा मंदिराचं दर्शन वगैरे झालं आणि तिथून आता ऑथर्स पॉईंटला आलो आहे. म्हणजे इथे बऱ्यापैकी बरेचसे पॉईंट आहेत तिथं एकाच ठिकाणी. मी डायरेक्ट लास्ट पॉईंटला आलो आहे आणि इथं मंकीनी धुमाकूळ घातला आहे. काकू दमवते ते होय. याला आजोबा पण आहे तिथे, सगळ्यांचे बॉस. कॅमेरा घेऊन जातील, आपल्याला लपवावं त्यांच्यापासून. महाबळेश्वर मधील ऑर्थर सीट पॉइंट हे येथील सर्वात प्रसिद्ध व नाट्यमय दृश्य दाखवणारे ठिकाण आहे, ज्याला मॅडी किंवा सुसाईड पॉइंट म्हणूनही ओळखले जाते. सर आर्थर मॅलेट यांच्या नावावरून हे नाव पडले असून येथून सावित्री नदीचे खोरे आणि खोल दऱ्यांचे दर्शन घडते. हा पॉइंट समुद्रसपाटीपासून 1439 मीटर उंचीवर असून सह्याद्रीच्या उंच उतारावरून कोकण मैदानाचे विहंगम दृश्य दिसते.
ऑर्थर सीट पॉइंट बद्दल काही खास गोष्टी. एक दैनिक दृश्य. येथे एका बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला खडक आहे. येथून खाली पाहिल्यास सावित्री नदीचे आणि आजूबाजूच्या पर्वतरांगांचे अद्भुत दृश्य दिसते. 2 जवळ आहे, जे सातारा जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. निसर्गाचा एक चमत्कार मानला जातो. 4 कसे जावे. महाबळेश्वर शहरापासून येथे जाण्यासाठी टॅक्सी किंवा खाजगी वाहने सहज उपलब्ध आहेत. आणि 5 जवळपासची ठिकाणे. एरफर्थ पॉइंट, विल्सन पॉइंट आणि जुने महाबळेश्वर मंदिर या ठिकाणांनाही नक्की भेट द्या. तो अलीकडे पहिला कॅमेरा टेलिफोन पॉईंट कुठला रे? तिकडे काय नाही ते साईडून दिसतं म्हणजे या सामन्यात ऐकून डोंगर असतं ना दिसतं तर आपण वरती असतो इकडे होतो ना. ते पाणी येते पायपाचा तुकडा लावून याच्यात उडी असतात या दिवाळीच्या सो फायनली मित्रांनो, महाबळेश्वरची ट्रिप आपण आता इथेच थांबूया, कारण की आज आपला शेवटचा दिवस आहे आणि इथून आता आपण रिटर्न बॅक टू मुंबईला जाऊया. सो कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, मित्रांसोबत सबस्क्राईब करा आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो जर तुम्हाला अशाच आपल्या मुंबई टू ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला राईड करायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. चला बाय बाय.